तर काल कुठपर्यंत झालं होतं आपला 136 पर्यंत झालं होतं. 137 पासून आज बघणार आहोत आपण. तर काय म्हणते बघा प्रश्न, तुम्ही सोडून पाहिले? जमला नहीं जमला? बरं. एक कक्षा में छात्रों को पंक्तियों में खड़ा किया जाता है. पंगत समजते, लाइन मध्ये करतात. मग काय म्हणते, यदि प्रत्येक पंक्ति में एक छात्र अधिक हो. आता आपण काय करू, प्रत्येक पंक्ति लेट्स प्रत्येक लाइन मध्ये किती विद्यार्थी असतील आणि नंबर ऑफ लाइन काय पकडून टाकू आपण, y. तर टोटल किती असायला पाहिजेत विद्यार्थी, x × y एवढे असायला पाहिजेत. x + y नाही, x × y ना. एका लाईनीत सपोज 5, तर 5 गुणिला 3 लाईन असतील तर टोटल किती झाले 15. आणि 5 गुणिला 3 कराल की नाही. हां, आता काय म्हणते, जर आता टोटल तर एवढीच असायला पाहिजे, याच्यापेक्षा चेंज होईल का नंतर दुसरी नाही. पण त्यानंतर कंडिशन काय केल्या, थोड्या चेंज. पहिल्या वेळेस काय केलं त्यानं, यदि प्रत्येक पंक्ति में एक छात्र अधिक खड़ा किया जाए. मतलब पहिले एका पंक्तीमध्ये किती होते x, पहिले एका पंक्तीत किती होते x. तर आता किती आहेत x + 1 किया जाता है तो कुल पंक्तियों की संख्या कितने से कम होती है 2. म्हणजे पहिले y होत्या तर आता y - 2. पण गुणाकार किती आले पाहिजे, एवढा जे आले पाहिजे भाऊ. कम हो नाही तर जास्त हो. अरे गोष्ट समजली का. सपोज मी म्हटलं 20 पोरं असतील तर एका लाईनीत 5 असतील. सपोज एका लाईनीत किती असतील, तर किती लाईन बनल्या असत्या 4. आता मी म्हटलं एका लाईनीमध्ये तुम्ही काय करा, 4 करा, 1 न कमी करा, तर लाईनी का होतील. अरे समजून राहिले, तशा टाईपच्या है ना. कारण या दोघांच्या गुणाकारावरच ही संख्या टोटल आपली. उत्तर तर 20च येणार आहे नंतर बी. 4 एका लाईनीमध्ये झाले ते 1 लाईन वाढली, 4 × 5 = उत्तर तेवढा झाला की नाही. तशाच टाईपच्या. देन सेकंड कंडिशन काय म्हणते, यदि हे फर्स्ट कंडिशन झाली आपली. हां, सेकंड कंडिशन काय म्हणते, यदि प्रत्येक पंक्ति में एक मिनट, यदि प्रत्येक पंक्ति में क्या किया जाए, एक छात्र कम हो, म्हणजे x - 1 तो कुल पंक्तियों की संख्या कितने से अधिक होती है 3 से. तर यांचा बी गुणाकार किती असायला पाहिजे, बरोबर. तर दोन्हीचा गुणाकार कसा येऊन राहिला, तर इक्वेशन 1 इक्वेशन 2 ले आमने सामने मांडू शकतो का, मांडू शकतो. तर x + 1 आणि y - 2 = x - 1 आणि y + 3. आता गुणाकार करा बरं. हा याच्यासोबत गुणाकार होईल, हा याच्यासोबत, तर काय झाला असता xy. हा गुणाकार xy झाला असता, मग मायनस अरे झाला असता, नंतर मायनस का प्लस y आणि मायनस अरे झाला असता. देन इकडे xy प्लस. आता याच्यामध्ये रेशो भेटेल आपल्याला काय भेटला असता, रेशो. जर आपण सेपरेट सोडवला तर 2 सेपरेट इक्वेशन बनले असते. याच्यामध्ये रेशो भेटेल आहे ना. तर रेशो काढू की ओके, रेशो काढून पाहू पहिले. x × y xy x + 3 3x - y आणि 3 1. आता हा xy ने xy एका बाजूला आला असता तर मायनस झाला असता, म्हणजे ही वाली टर्म न ही वाली टर्म काय झाली आपली, सरळ 0. ठीक आहे. तर इकडे बघा, आता x वाली टर्म या बाजूला येईल तर काय बनला असता, तरी एकच इक्वेशन बनेल याच्यातून. नको हा असा नको घ्या. एक काम करा, सेपरेट घ्या, सेपरेट घ्या बरं. म्हणजे 2 सेपरेट इक्वेशन बनवून आपण. हा सेपरेट इक्वेशन, हा सेपरेट इक्वेशन, म्हणजे येईल बरं. आता याला सोडवा बरं. काय आला असता, xy - 2y + y - 2 = हा xy काय झाला असता, इकडे हा इकडे गेला असता मायनस झाला असता. हां 2x, तर -2x + y - 2 = 0.
हा -2 त्या बाजूला जाईल तर -2x + y = काय झाला असता, कारण हा 2 इकडे गेला ना आता. ठीक आहे, इकडे याच्यामध्ये काय होईल बघा, x × y xy, x × 3 3x, y × 1 ओके आणि -3 हा xy त्या बाजूला गेला असता तर काय झाला असता 3x - y आणि हा -3 त्या बाजूला जाईल तर काय झाला असता. येतपर्यंत ठीक आहे. आता बघा 2 इक्वेशन बनले आपले. आता इझिली आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो है ना. हा 1 आणि हा 1. चल सांग बरं देशमुख, काय होईल या इक्वेशनमध्ये. या इक्वेशनला सॉल्व करायचं आहे. प्लस होईल की मायनस होईल, ॲडिंग होईल की सबट्रॅक्टिंग होईल, सांग. काय होईल, ॲडिंग होईल, कारण एक टर्म आपली पूर्ण सारखी आहे जशीच्या, अरे आहे की नाही. आणि त्यानंतर त्यांचे चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. तर चिन्ह वेगवेगळे असतील तर काय करायला म्हटलं होतं, ॲडिंग करायला म्हटलं होतं. हां, ॲडिंग केला तर हा काय झाला असता, मायनस प्लस, मायनस होऊन मोठ्या संख्येच्या चिन्ह = 5. म्हणजे x = किती आला, x = 5 आला. तर y ची व्हॅल्यू काढू शकतो आपण कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करा. या इक्वेशनमध्ये सपोज आपण पुट केलो तर काय झाला असता, -2 × 5 + y = 2. 5 दुने त्या बाजूला जातील तर प्लस होतील, इकडे मायनस झाले ना, तर y = 12. तर 12 पंचे टोटल स्टुडंट किती आले असते आपले, टोटल स्टुडंट आले असते 5 × 12 म्हणजेच 60. तर बघा उत्तरामध्ये कुठेतरी असेलच, आहे बघा, आहे. ठीक आहे, आलं लक्षात. वाळू समोर सेपरेट बनवायचे. ठीक आहे, अगर आमने सामने ठेवला असता तर मग तो एकच इक्वेशन बनला असता. आता एका इक्वेशनला कसं सॉल्व करणार आहोत आपण, व्हॅल्यू ॲझ्युम करावं लागल्या असत्या, आहे की नाही. तर सेपरेट वाळू समोर. काही प्रॉब्लेम कोणाला, देन जो भी राहिला तुमचा प्रॉब्लेम त्याला टिक करून ठेवत जा आपल्याजवळ, तो नंबर लिहून ठेवत जा. आपला क्लास झाल्यानंतर मला विचारू शकता सेपरेट. ठीक आहे, की एखाद्या स्टेपमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. देन देशमुख लवकर येत जा ना भाऊ. हां, पैसे द्यावं लागतील, लवकर येवायचे का. मग आहे 138 है ना. काय म्हणते बघा, 225 मीटर लंबी रोड के एक और बराबर दूरी पर 26 पेड़ लगाए गए. कितने, 26 एका बाजूला. ठीक है, इस दूरी के आरंभ में तथा अंत में भी पेड़ लगे है, शुरुआत और एंड में भी. तो क्रमागत पेड़ों के बीच की दूरी कितनी है. टोटल मला सांगा. सपोज मी म्हटलं इथपासून इथपर्यंत 15 मीटर आहे. किती मीटर आहे, आणि मला 5-5 मीटरवर झाडं लावायची आहेत. किती झाडं लागतील, किती लागतील, लावा डोकं लावा. कोणी 3 म्हणते, कोणी 5 म्हणते, बरोबर. तर मला सांगा पार्ट झाले असते, अगर आपण 5 ने डिवाइड केला तर पार्ट किती झाले, 3 पार्ट झाले असते, बरोबर. हा 5 मीटरचा, हा 5 मीटरचा, हा 5 मीटरचा. आणि मी ना काय म्हणलो, माझी कंडिशन काय आहे की 2 झाडाच्या बीचमधला अंतर किती पाहिजे, 5 मीटर. आता कोणी म्हणतील का इथं एक झाड लावाल सर आणि इथं एक झाड लावाल, तर भाऊ मी इथं लावू शकतो ना. कंडिशन तर फुलफिल होऊन आली ना आपली. 2 झाडांच्या बीचमधला अंतर किती, अरे आहे बा, अरे 5-5 आला म्हणजे झाडं किती लागले, कसा आला हा 4. तर आपण काय केला, या टोटल 15ला 5 ने डिवाइड केला तर 3 आला होता प्लस 1, तर काय आला 4. हा एक उदाहरण झाला. पण रिअलमध्ये आपल्या प्रश्नामध्ये किती डिस्टन्स किती आहे, टोटल 225. टोटल डिस्टन्स किती आहे 225. आणि 2 झाडं किती लावायची आहेत म्हणते, 26 झाडं किती लावायची आहेत. म्हणजे अंतर किती असं, पार्ट किती आले असतील. हा बघा, हे झाले पार्ट, हे काय झाले पार्ट, आणि +1 केल्यावर 4 काय झाले आपले झाडं, बरोबर की नाही. तर झाडं आपल्याला किती दिलेले आहेत 26. तर 1 न कमी करा म्हणजे 25 पार्ट आले असतील.
अरे आले असतील. मग काय म्हणते तर दो क्रमागत पेड़ों के बीच की दूरी कितनी है. आता हा 5 उत्तर कसा आला होता, हा डिवाइड मध्ये आला होता, हा इकडं आणि हा इकडे नंतर येऊ शकते. म्हणजे मी काय करतो तर 225 ला कितीनं भाग देतो, 25 न. गोष्ट समजली. अरे हा इकडं आणला आणि हा तिकडं नेला, होईल की नाही. 15 ला 3 न भाग द्याल तर 5 भेटेल की नाही, 2 झाडाच्या बीच मधला अंतर. हां, तर याला 25 न भाग द्या. 25 8 225 9 225 25 9 200 आला. म्हणजे 2 झाडांच्या बीच मधला अंतर किती राहील, 9 मीटर. आणि हा वाक्य जो दिलेला आहे, इस दूरी के आरंभ में तथा अंत में भी पेड़ लगे, हा तुम्हाला चुतिया बनवण्यासाठी दिलेला ऑब्वियस गोष्ट आहे. 2 झाडांच्या बीच मधला अंतर आहे, तुम्ही सुरुवातीला 1 लावीन, नाकरीला बी तर लावीन ना, ते कोरा थोडी ठेवणार आहो. अरे समजून नाही. आता कधी कधी असाच प्रश्न येते, एक एवढी मोठी रस्सी आहे म्हणते आणि तिला गटान मारायची आहे 5-5 मीटरवर, तर त्याच्यामध्ये पण काय होईल, एक न जास्त जेवढे पार्ट आपण जेव्हा भाग करतो तेव्हा पार्ट येत असतात. आता त्याच प्रश्नाला गटान न विचारता कधी कधी काय विचारते की मला हिचे 4 इक्वल तुकडे करायचे आहेत. सपोज 25 सॉरी काय म्हटलं मी, 25 मीटरची रस्सी आहे, मला 5-5 मीटरचे सपोज तुकडे करायचे आहेत. तर किती जागी कैची मारावा लागेल किंवा किती जागी कट करावा लागेल. तुकडे किती पाहिजेत, 5. तर कट किती जागी करावं लागेल, 4. गोष्ट समजली का. 5 जागी करावं लागेल का. पण आपण घाईमध्ये का करतो, 25 भागीला 5, 5 पहिल्याच ऑप्शनवर राहील 5. पण कट तेवढा करावा लागला का आपल्याला, कारण 1 कट केला तर 2 तुकडे, 2 कट केला तर 3 तुकडे. अरे भेटतात की नाही. चला वाढू समोर. तर याचं उत्तर हा राहिला असता. हा कावे एक एग्जाम्पल. देन 139, एक बाग में पेड़ों के 10 पंक्तियां तथा 12 कतारे है. पंक्तियां आणि कतारे, रो अँड कॉलम. ओके. मग काय म्हणते, 10 पंक्तियां आहेत अशा उभ्या आणि अशा आडव्या लाईनी किती आहेत म्हणते, टोटल जवळ 12. 2 पेड़ों के बीच 2 मीटर का फासला है. किती, 2 मीटर. तर 2 2 10, म्हणजे जसे जे एका पंक्तीमध्ये जसे 10 पंक्ती आहेत म्हणते आहे ना. ओके थांबा समोर बघू. तथा बाहर चारों ओर 1-1 मीटर का फासला है. बाहर चारों ओर, थोड़ा सा प्रश्न नीट. 10 पंक्तियां है, बाहर. हां, म्हणजे या प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 किती झाले बाई, आणि 10. आणि हे झाडं आडव्यावाल्या किती अशा, तर झाडं किती असतील टोटल, किती झाले, 3 3 6 आणि 3 9 आणि हे 12. किती झाडं असतील बघा, मोजा. ज्या ठिकाणी क्रॉस येत आहे म्हणजे कट होता त्या ठिकाणी झाडं आले असते. एका लाईनीत किती झाडं आले असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाडं असे 10 लाईनी झाल्या ना. आणि 12, 10 गुणिले 12, 10 गुणिले 12 120 झाडं आले असते. आपले झाडं किती आले असते, 120. आणि प्रत्येकामध्ये किती मीटरचं आहे म्हणते, 2 मीटरचं आहे म्हणते, बरोबर. तर 2 2 2 लावा, टोटल किती झालं असता 10. आणि पार्ट किती आले आपले 9, 9 दुने, म्हणजे हे झाली असती लांबी आपली किती 18. आणि इकडे पार्ट किती आले असते 11. 12 झाडं आहेत तर 11 पार्ट, तर 11 दुने 22. आणि बाहेरून काय म्हणते बघा, क्रमागत दूरी. ओके, इस दूरी, ओके कोणता रे, 2 पेड़ों के बीच का 2 मीटर का फासला है तथा बाहर चारों ओर 1-1 मीटर का फासला छोड़ा गया है. म्हणजे बाहेरून जे बाउंड्री केलेली आहे, हे बाउंड्री जे केलेली आहे, हे बाउंड्री जे केलेली आहे याच्या बीचमध्ये किती मीटर आहे म्हणते, 1 मीटर. म्हणजे टोटल अगर मला बाउंड्री धरून काढायचं आहे तर 18 हा होता आणि 1 आणि 1 20, बरोबर.
पुन्हा इकडे बाउंड्री धरून किती आला असता 22 झाला होता आपला, इकडे काय झाला असता 24 मीटर. ओके, इथपर्यंत आला आपण. समोर काय म्हणते, तो बाकी लंबाई कितनी है. लंबाई म्हणजे जे लांब बाजू राहील ते म्हणजे किती आली असती. आहे का उत्तर मागे चेक करून घ्या एक वेळा. होऊ शकते या भागच्या तुम्हाला पेरीमीटर पण काढा म्हणेल. मेन्सुरेशनचे कन्सेप्ट इथं टाकेल. पेरीमीटर म्हणजे काय असते, तर चारही बाजूंची बेरीज. इकडे 20 आहे तर इकडे 20, टोटल किती झाला. आणि इकडे 24, इकडे 24, 48, 40 आणि 48, 88. बरोबर. होऊ शकते या भागच्या काय काढा म्हणेल, एरिया काढा म्हणेल. तर एरियाचा फॉर्म्युला लांबी गुणिला, तर 24 गुणिला 20 म्हणजे 480, जवळजवळ 480 मीटर स्क्वेअर. तर उत्तर बरोबर आहे आपला 24 मीटर. बघा मागे आहे. समजलं कसं काढलं. आता हा तुम्हाला एक व्हर्च्युअल आल्या पाहिजे म्हणून. कधी नाही समजला तर मी काय म्हटलं तुम्हाला आधीच काय सांगितलं, प्रश्नामध्येच काय असते उत्तर. जसं म्हणते तसं करून पहा. किती वेळ जाईल थोडंसं आपलं 10-15 सेकंद 20 सेकंद जातील. पण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाला, अशा प्रकारचे 1-2 प्रॉब्लेम तुम्ही सोडवले तर डायरेक्ट करू शकता. पण जोपर्यंत स्वतः करणार नाही तो कन्सेप्ट क्लिअर होईल का नाही. तर सवय कशी टाकायची, तर प्रश्न जसा म्हणते तसा पहिले काय करून पहा, स्वतः करून पहा. आता मी तुम्हाला सांगताना इथं ओके, मी प्रॅक्टिस करीन, पुन्हा मी एक्झाम द्यायला जाईन तर तेवढा करत बसीन का. हेच गोष्ट येते. जेव्हा आपण स्वतः करतो ना तर ती बरोबर ॲटोमॅटिक आपल्या दिमागामध्ये काय होते, सेट होते. लक्षात राहिलं गोष्ट, चुकणार नाही. होऊ शकते 15 सेकंद जास्त लागतील, पण उत्तर कसं येईल करेक्ट. कळलं. समोर वाढवू. 140 काय म्हणते बघा. एक विद्यालय में खेल दिवस पर प्रत्येक कतार में 30 छात्रों को खड़ा करने पर 16 कतारें बनती है. म्हणजे टोटल स्टुडंट किती झाले असते 30 गुणिला 16 म्हणजेच 16 का 48, 480 स्टुडंट झाले असते टोटल आपले. वाचता बरोबर थोडासा ॲनालाइज केला आपण. ओके. समोर यदि प्रत्येक कतार में 24 छात्रों को खड़ा करे तो कितनी कतारें बनेगी. म्हणजे हे 480 स्टुडंटला आता आपल्याला प्रत्येक 24 काय करायचं आहे, सरळ सरळ भाग द्यायचा आहे. काय करायचं आहे, अरे भाग द्यायचा आहे. बनेल की नाही. तर 480 भागीला किती 24, तर 24 1 24, 24 दुने म्हणजे किती लाईन बनल्या असत्या आपल्या कतारे. सोपा होता. समोर वाढू. 141. जब एक गेंद को कुछ ऊंचाई से गिरती है तो यह धरती से टकराकर 3/4 भाग तक उचलती है. 3/4 भाग म्हणजे सपोज मी म्हटलं इथपासून इथून आपण हा ग्राउंड आहे, हा काय आहे ग्राउंड, तर हे झाले 4 भाग. हे सपोज 4 मीटर असेल तर त्याच्यात 3/4 मीटर उचलते म्हणते पहिल्या वेळेस किती 3/4. म्हणजे सपोज याचे इक्वल भाग आपण केला असता तर 1 भाग 2 भाग 3 भाग. म्हणजे इथून मी जेव्हा बॉल सोडलो असतो तर तो बाउन्स होऊन कुठपर्यंत आला असता इथपर्यंत. एवढा गोष्ट आपल्याला कळली, दिमागात आली गोष्ट. मग काय म्हणते, यदि गेंद के वाचा तुमच्याजवळ काय, गेंद को तर गेंद को आहे का इकडं, हाँ, गेंद को 32 मीटर ऊंचाई से गिराया जाए तो अपने तीसरे उछाल में काय म्हणते तीसरे, प्रत्येक उछाल में कितना 3/4. अरे ठीक आहे. तर 32 चे 4 पार्ट करा, 8 × 32. तर पहिल्या वेळेस 8 मायनस करा, राहिले किती 24. राहिले त्या 24च्या दुसऱ्या वेळेस अजून 4 भाग करा 24 चे. 6 × 24, तर 6 मायनस करा 24 मधून 18. मग 18 चे पुन्हा किती भाग करायचे तुम्हाला 4 भाग. तर 4.5 आला असता. 18 मधून 4.5 मायनस करा, 13.5 मीटर जवळ है ना. तर 13.5 मीटर बघा. हां 4 वेळा म्हणलं का 3 वेळा म्हणलं, तिसरे उछाल में म्हणलं ना, तिसरे उछाल. तर पहिला उछाल सपोज हा 32 मीटर आहे. किती मीटर आहे
तर 32च्या 3/4 हा किती आला असता पहिला उचल? 32च्या 3/4 किती आला? 24 आला की नाही? मग 24 आला तर आता इथून जेव्हा पडेल तर आता किती? आता जो दुसरा उचल हा सेकंड उचल आहे, हा पहिला उचल होता, सेकंड उचल किती झाला असता? 24च्या पुन्हा 3 म्हणजे किती? 18 झाला असता. आणि तिसरा उचल जेव्हा इथून पुन्हा पडला असता आणि इकडे गेला असता, हा तिसरा उचल, तर 18च्या 3/4 किती आला असता? अबे हे बघा, 2 दुने 2 9, 9 त्रिक 27 आणि 27 भागीला 2 म्हणजे 13 1/2 आला असता उत्तर. कळलं तुम्हाला काय म्हटलं तर की नाही कळला? आता आपण डायरेक्ट काढतो. कसं काढतो? तर इकडे 32 म्हटलं आणि 4 3/4 म्हणजे खालची संख्या टोटल असते. तर 32चे 4 तुकडे, 1 तुकडा गायब, 3 तुकडे उचल. समजलं? तर असं काढायचं. तर असं पण काढू शकता तुम्ही. ओके, समजलं ना? समोर वाढू हे छापायचे नाही, छापायचे नाही, त्याच्यापेक्षा घरी सोडवशील ते चालेल. नाही समजला लक्ष द्या, बादमुनी करता येते. हां, मग 142 एक विद्यार्थी को 2⁵ माइनस 9⁵2 लिखने को कहा गया परंतु उसने 2592 लिख दिया, तो इन दोनों में कितना संख्यात्मक अंतर है? संख्यात्मक अंतर मतलब टोटल फरक सपोज संख्येचा है ना. तर 2⁵5 किती झाला असता? संख्यात्मक बदल म्हटलं तर मला वाटते 0 यायला पाहिजे याच्या. संख्यात्मक संख्या तर त्याच्या आहेत ना. 2592 पहा बरं, थोडंसं मागे उत्तर पहा बरं, याच्या 0 आहे ना. ॲक्च्युअल अंतर म्हणलं नसतं तर वेगळा राहिला असता. संख्यात्मक बदल म्हणलं तर तेवढा येणार नाही. सपोज ॲक्च्युअल अंतर म्हणलं नसतं, फरक त्यांच्या व्हॅल्यूचा डिफरन्स, तर 2⁵5 किती झाला असता आणि 9⁵1 किती झाला असता. तर टोटल किती झाला? मायनस करा. 81 मधून 11 मधून 2 गेले 9 आणि 7 3 गेले 4 49. ओके, आता फरक बघा, लक्ष द्या. हा 0 आहे, ही संख्या कुठं आहे आणि जे दिलेली संख्या कुठं आहे 2592 इथं आहे. तर फरक कितीचा झाला असता? तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं संख्या रेषामध्ये एक संख्या इकडे असेल 0च्या आणि एक संख्या तिकडे असेल, तर दोन्ही व्हॅल्यूची डायरेक्ट काय करायची? प्लस. तोच काय झाला असता? त्यांचा अंतर. तोच काय झाला असता त्याच्यातला? जर ही संख्या पण इकडे असती इथं, तर मी ना येथपासून येथपर्यंतचा जो अंतर आहे तो मायनस केलो असतो याच्यामधून, तेव्हा याचा ॲक्च्युअल अंतर आला असता. सपोज म्हटलं हा आहे 50 किलोमीटर, हा आहे 20 किलोमीटर ना, हा इकडून इकडं आहे 20 किलोमीटर, तर ॲक्च्युअल टोटल डिस्टन्स किती दोघांच्या बीचमधला? तर याच्या काढावचा असता तर तुम्ही डायरेक्ट 50 मधून 20 मायनस केल्या असत्या. पण हा मायनस कराल का? कारण या शून्याच्या कुठं आहे? हा इकडे आहे. म्हणजे सपोज हे म्हटलं हे माझी पोझिशन आहे, माझ्या डाव्या बाजूला हा आहे आणि उजव्या बाजूला तो आहे, तर हे संख्या मायनस कराल का तुम्ही? नाही, हे काय करावं लागली असती? प्लस. कारण इथपासून इथपर्यंत तर काय आहे 50 आणि इथपासून इथपर्यंत अंतर काय 20, हा टोटल प्लस झाला असता म्हणजे 70. बरोबर. तर याच्यामध्ये पण काय झाला असता? हा दोघांच्या प्लस म्हणजे 2592 प्लस 49, तर किती आला असता? 11 हातच्याला 1, 14 हातच्याला 1, 6, 2641. बरोबर. पण संख्यात्मक अंतर म्हटलं, संख्यात्मक म्हणजे संख्येच्या अंतर, तर संख्या तर त्याच आहेत मला तरी वाटते. ओके, संख्या त्याच असल्यामुळे संख्यात्मक बदल काय झाला असता? 0. 2592 ह्या संख्या असल्यामुळे संख्यांचा बदल काय, संख्यांचा अंतर काय झाला असता? 0. वाढू समोर 143. एक व्यक्ति के पास 5 रुपये 10 रुपये 20 रुपये की नोटों के रूप में कुल धनराशि कितनी है? 15 से 75 तथा प्रत्येक प्रकार के नोटों की संख्या कशी आहे म्हणते? समान. प्रत्येक नोट कशी आहे? संख्या. 5व्या वर्गाचा प्रश्न आहे नवोदयचा. ठीक आहे, मला सांगा, सपोज मी म्हटलं माझ्याजवळ 10 रुपयाच्या 5 नोटा आहेत, तर किती रुपये झाले? म्हणजे काय केलं दोघांच्या? मल्टिप्लाय. काय केलं दोघांच्या? 100 रुपयाच्या 3 नोटा आहेत, काय केलं दोघांच्या? तर आपल्याला संख्या नाही माहीत,
नोटांची संख्या माहीत आहे का? हे नोट माहीत आहेत आपल्याला, पण त्यांची संख्या माहीत आहे का? पण पुन्हा ॲक्च्युअल रुपये माहीत आहेत आपल्याला RS मध्ये. अरे आहेत. कसं बघा, नोटांची संख्या कोणती होती म्हणते 5 रुपये. तर 5 रुपयाची X पकडलो, 10 रुपयाची बी किती पकडलो X, कारण नोटांची संख्या प्रत्येकाची कशी होती? सारखी होती. लास्ट पॉईंट वाचा. तर 5X 10X आणि हा किती झाला असता? टोटल किती झाला असता? 35X रुपये माझ्याजवळ असायला. पण किती आहेत माझ्याजवळ? माझ्याजवळ किती आहेत? 1500. मांडला इक्वेलमध्ये व्हॅल्यू, डिवाइडमध्ये घेऊन जा. तर नोटांची संख्या नाही भेटेल का तुम्हाला? अरे भेटेल की नाही? काटा आता. 35च्या टेबल नाही आहे, 7 न काटा, 5 न काटा. 5 7 5 त्रिक आणि 5 1 2 राहिले. 5 5 315 भागिले 7. 7 1 7 7 4 किती राहिले? 3. 7 5 म्हणजे टोटल किती आली? 45 नोट प्रत्येकाचे असतील. पण प्रश्न काय विचारलं नाही बघा, उसके पास कुल कितने नोट है? उत्तर काय आला? 45. पहिल्याच ऑप्शनवर राहील. कोणत्या ऑप्शनवर राहील? आणि धडकन तुम्ही मारून टाकाल वेळ आली तर 45. नाही आहे का? मी असतो तर दिलोच असतो. मी असतो तर दिलोच असतो. पहिल्याच ऑप्शनवर का दिलो असतो? 45. आलं मी एक्सची व्हॅल्यू मार 45. अबे ते एका टाईपच्या नोटाची संख्या झाली. दुसऱ्या टाईपची बी तर 45 आहेत, तिसऱ्या टाईपचे बी तर 45 आहेत, तिन्ही टाईपचे 45 आहेत. तर एकूण नोट किती झाले? टोटल नोट 45 प्लस 45 प्लस तर किती झाले? 100. हा झाला असता तुमचा आन्सर. नाही आहे? समजलं काय म्हटलं मी? प्रश्न कसा फसवते? कारण आपलं असं प्रेशरमध्ये राहते काम एक्झामच्या वेळेस, आणि इकडे टिकटिक टिकटिक सुरू राहते. इकडे टिकटिक सुरू राहिलं 10 वेळा असं करावं लागते पेपर देताना. तर अंडर प्रेशरमध्ये काय होते? 45 आला, पहिलाच नंबरवर 45 दिसला का आपण का करतो? मारून देतो. समजलं? पण प्रश्न नीट वाचायचा. उत्तर निघाल्यानंतर पहिले प्रश्नाकडे पहा की काय विचारलं होतं. एका टाईपचे नोट विचारले होते की एकूण किती नोट आहेत ते विचारले होते. 144 है ना. तो कुछ छात्रों ने एक पिकनिक पर जाने की योजना बनाई. इसमें भोजन पर 5,000 रुपये खर्च होने थे, परंतु 5 विद्यार्थियों के न जाने से प्रत्येक सदस्य पर 50 रुपये अतिरिक्त खर्च बढ़ गया. ओके. तर सपोज आपण प्रत्येकाचा खर्च काढू. प्रत्येकाचा खर्च कसा आला असता? प्रत्येकाचा खर्च तर टोटल खर्च किती होणार होता? भागीला, आणि विद्यार्थी संख्या आपण सपोज पकडला X. नंबर ऑफ स्टुडंट काय पकडला? नंबर ऑफ स्टुडंट पकडला X. तर प्रत्येकाचा खर्च किती आला असता? समथिंग रुपये आला असता. समथिंग रुपये आला असता प्रत्येकाचा. आता नेक्स्ट कंडिशनमध्ये काय झालं? आणि ते 5 विद्यार्थी गेलेच नाही. म्हणजे आता प्रत्येकाचा खर्च जर मला काढायचा आहे तर डिवाइड बाय कोण करावं लागेल? डिवाइड बाय कोण करावं लागेल? तर 5000 भागिले X मायनस 5. X मायनस 5. 5000 भागिले X मायनस. आता जो खर्च येईल मला सांगा, यापैकी कोणता खर्च एकावर कमीवाला राहील? वरचावाला कमी आला असता. आणि आता कमी संख्येने डिवाइड झाला तर जास्त खर्च आला असता. 5 पोरं आलेच नाही छोटे, है ना. तर याच्यातला आणि याच्यातला फरक कितीचा आहे म्हणते? 50 रुपयाचा. कितीच्या आपल्याला काय दिलेला आहे? तर प्रत्येकाच्या खर्चाचा फरक दिलेला आहे. म्हणजे पहिले जेवढे लागत होते त्याच्यापेक्षा 50 रुपये आपल्याला कसे लागतील? जास्त. तर कोण मायनस कोण कराल? 5000 X मायनस 5 मायनस 5000 भागिले इज इक्वल टू किती आला असता? ही मांडणी आपण या प्रकारे मांडली. ओके. आता याला सोडवायचं आहे. तर 5000 पहिले कॉमन काढा. काय राहिला? 1/x मायनस, आणि इकडे काय राहिला? 1 इज इक्वल टू. ओके. समोर समोर जर सोडवला तर हा डिवाइडमध्ये गेला असता, हा क्रॉस मल्टिप्लाय झाला असता.
तर एक्स मायनस हा ब्रॅकेटमध्ये घेतलो कारण इथं काय भागीला एक्स इंटू एक्स मायनस आणि हा 50 भागिले 0 0 कटला 5 1 5 5 1 5 म्हणजे किती याला एक्स मायनस एक्स प्लस 5 भागिला एक्स स्क्वेअर आणि मायनस 5 इज इक्वल टू 1/, हा प्लस मायनस हा इकडे हा तिकडे म्हणजेच काय झाला असता तर एक्स स्क्वेअर मायनस 5x इज इक्वल टू 500. हा इकडे येईल तर या प्रकारे आला असो एक्स नाही 0 या प्रकारे आला असता. तर आता काय बनला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला. क्वाड्रॅटिक इक्वेशनला कसं सोडवा लागते लक्ष द्या. हे -500 या प्रकारे लिहून घ्यायचे. आता याचे दोन फॅक्टर तुम्हाला असे पाळणे आहेत की ज्यांच्या बेरीज वजाबाकी जर तुम्ही केल्या एक तर बेरीज नाही तर वजाबाकी किती आल्या पाहिजे 5. तर कोणते येतील असे 25 गुणिला 20 येतात 500. ओके 25 गुणिला 20 9 का म्हणते रे हा 45 थोडी आहे नाही कसा तर 9 45 नाही लागायचं ना. ठीक आहे 10 5 50 म्हणू शकतेस पण त्याचा डिफरन्स किती आला असता नाही आला असता 10तून 5 गेले 5 50 वगैरे आला असता. आपल्याला किती पाहिजे 10 5 50 पण येते ना पण हो तर 10 गुणिला 50 कराल तर मग डिफरन्स 40चा येईल बरोबर. तर हा नाही जमणार. मग इकडे हा जमत आहे. आता लक्ष द्या हा डिफरन्स एक तर प्लस आला पाहिजे नाही तर डिफरन्स. ओके डिफरन्स येऊन राहिला. आता चिन्हांची मांडणी म्हणजेच हा जो याच्या चिन्ह आहे हा मोठ्या संख्येला देऊन द्या आणि याला काय करा मग प्लस. का बरं प्लस तर या दोघांच्या इंटू मायनस येते पण या दोघांची बेरीज वजाबाकी जर कराल तर -5 येते. मोठ्याच्या चिन्ह याच्या चिन्ह मोठ्याला द्यायचा मग दुसऱ्याच्या चिन्ह आपण सेट करायचा. ठीक आहे. तर एक ब्रॅकेट ज्याला असता तुमचा एक्स मायनस आणि एक ब्रॅकेट ज्याला असता एक्स प्लस. तर 1 इज इक्वल टू 0 आणि एक्स प्लस 20 इज इक्वल टू तर एक्स इज इक्वल टू किती आला असता आणि एक्स इज इक्वल टू किती आला असता. आता विद्यार्थी संख्या कधी मायनसमध्ये राहू शकते का तर हा आपण कन्सिडर नाही करू. कोणता कन्सिडर करून तर विद्यार्थी टोटल किती होते 25. तो छात्र पर कितने पिकनिक पर गए. हां लक्ष द्या. आता हा तर एक्सची व्हॅल्यू झाली कितने पिकनिक पर गए हे तर पहिलेचे होते 5 पोरं कमी गेले म्हणजेच मायनस तर 25 मायनस किती आले पाहिजे उत्तर जाने वाले स्टूडेंट. हो गे बघा आहे का उत्तर मागे आहे 20 वाळू समोर समजलं नाही. प्रत्येकाचा खर्च काढला दुसऱ्या कंडिशनमध्ये प्रत्येकाचा खर्च पण दोन्ही कंडिशनमधला फरक. तर हा मायनस हा मोठा मायनस छोटा डिवाइड मल्टिप्लाय का करायचा तो तर येतेच. इकडे फॅक्टर समजले कसे पाडायचे असेच फॅक्टर पाडायचे ज्यांचा गुणाकार हा आल्या पाहिजे आणि बेरीज वजाबाकी हा आल्या पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी. मग चिन्ह आपण द्यायचे की गुणाकार बी सॅटिस्फाईड झाल्या पाहिजे. मायनस गुणीला प्लस कराल तर मायनस संख्या येते बरोबर आणि मायनस प्लसची बेरीज वजाबाकी कराल तर किती येते. ओके वाढू समोर. देन 145 काय म्हणते गणतंत्र नहीं. एक 80 मीटर ऊंचे गोल खंबे पर एक बंदर 1 मिनट में 5 मीटर चढ़ता है परंतु दुसऱ्या मिनिटाला खटकन कुठे येते 2 मीटर दूसरे मिनट में 2 मीटर नीचे फिसल जाता. खंबे के ऊपरी सिर पर पहुंचने के लिए उसे कितना समय लगेगा. लक्ष द्या. एक खंबा आहे म्हणते किती मीटरचा 80 मीटरचा. हा सपोज 80 मीटरचा खंबा आहे
तर पहिल्या मिनिटाला किती मिनिट चढला तो? 5 मीटर चढला. 5 मीटर चढला. टाईम किती? 1 मिनिट. दुसरा मिनिट चालू होता बरोबर, किंवा आपण म्हणू शकतो 1 मिनिट त्याला पुन्हा अजून कुठं येते दुसऱ्या मिनिटात? 3 मीटर खाली. आता बंदर होय तो त्याच्या दिमाग अलगच चालते है ना. तो वरतं बी जाऊ शकते, खालतं बी येऊ शकते है ना. 1 मिनिट बी लावू शकते, 2 मिनिट बी लावू त्याचे काय. तर तो आपल्याला सांगितलं आहे की रँडम मोशन आपल्याला सांगितलेली आहे की एका मिनिटात 5 मीटर वर जाते, तर दुसऱ्या मिनिटला पुन्हा 2 मीटर काय ते. म्हणजे मला सांगा टोटल एकूण 2 मीटरमध्ये किती अंतर कापलं त्यानं? 2 मीटरमध्ये किती अंतर कापलं? बरोबर नाही समजला? एका मिनिटात 5 मीटर वर तर गेला, दुसऱ्या मिनिटामध्ये तो 2 मीटर कुठं आला पुन्हा? म्हणजे 2 मिनिट तर गेले, पण एकूण अंतर किती कापून झाला आपला? 3च झाला. 2 मिनिटात 3. तर आपल्याला 80 कापायचं आहे. टोटल किती कापायचं आहे? 80. पण लास्टमध्ये फॉल्ट होते अजून. समजून झाले का? बघा, तर 2 मिनिटात 3, तर आपण कितीच्या मल्टिप्लाय करू आता याला? याच्या जवळ पोहोचायचं आहे तर 40च्या डायरेक्ट करीन मल्टिप्लाय. तर 40 दुने 80, पण तिथून 1 मिनिट कमी करावं लागेल. काऊन म्हणा? कारण 39वा जेव्हा मिनिट चालू राहील, 39वा जेव्हा मिनिट चालू राहील किंवा 39वा मिनिटाला तो 5 मीटर वर तर गेला, येतपर्यंत पोहोचला. आता काही खाली येईल? आता येईल का खाली? आता येईल का तो खाली? हो, वर तर पोहोचलो भाऊ. आता खाली येईल का? तर जवळ 39 वगैरे काहीतरी असेल तुमच्या, किंवा किती दिलेला आहे? ओके, पहिले मल्टिप्लाय करा आता याला. कुठपर्यंत? हा आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे? 80पर्यंत पोहोचायचं आहे, किंवा त्याच्या जवळपास पोहोचायचं आहे. 80च्या जवळपास 3 भाग जाणारी संख्या. 80ला 3 देऊन पहा ना बे. बडे खतरनाक आहे यार तुम्ही. 3 दुने 6, 2 राहिले, 3 सक 18 म्हणजे 2 राहिले म्हणजे 78 मीटरवर आपल्याला जायचं आहे. तर 26चा मल्टिप्लाय इकडे झाला, तर 26चा मल्टिप्लाय याले करा. 26 दुने 52 होतेत ना? हां, मला नाही वाटत होत असतील, कारण तुम्ही काही खोकलूनच ना राहिल्या. नाही होत? 26 दुने 52 होतेत ना? हां, तर 52 मिनिट झाले बाबू. आणि हा असा करता खालीवर करता कुठपर्यंत पोहोचला? 78 मीटरपर्यंत पोहोचला. आता समोर 78पर्यंत पोहोचला. आता आखरीचा किती राहिला? बरोबर, आखरीचे 2 मिनिट बाकी आहेत. आणि वर खालीवाला प्रोसेस तर 2 मिनिट. तर पहिल्या वेळेस 5 जाते वरतं, 5 जाते म्हणजे 80 पार केलं ना त्यानं. आता खाली येईल का तो? नाही. म्हणजेच 52 मिनिट प्लस 1 नाही आहे. तर मग किती घेतलेलं आहे? प्लस 2 केलेलं आहे. 54 नाही. हां थांबा. हा 52 78 वर गेला बरोबर, पण हा आपण 2 मायनस करून सनी आणला. हा 2 मायनस, तर याच्या पहिलेच्या मिनिटाला तो पूर्ण 80 पार केला नसल, म्हणजे जवळ 51 मिनिट त्याला टोटल 80 लागतील. कारण लास्टचे जेव्हा 51 मिनिट चालू होता तेव्हा हा इथपर्यंत पोहोचला होता 80पर्यंत, आणि मग 2 मीटर खाली आला तेव्हा किती आला आपला? 78 आला. तर आपल्याला 78 सिंग घेणं देणं नाही. इथे गेल्यावर तो 2 मिनिट काय अजून वापस येईल का? वर तर पोहोचलं म्हणाल. आता मी काही घसरत, आता केळा भेटला त्याला तिथे, एक चुपचाप खाऊन राहिला बढिया. ठीक आहे, तर टोटल किती आन्सर? 51. ओके, हा समजला काय होता. तर तसा गोगल गायवाला पण येऊ. गोगल गाय 5 मीटर वर तर जाते, 2 मीटर घसरते. गोगल गाय माहीत आहे? स्नेहल कोण बे? कोणाची मैत्रीण? स्नेहल नाही बे, काही ऐकता तुम्ही. हां, गणतंत्र दिवस 146. लक्ष द्या. तुमचा का चालू आहे दोघांच्या? एकमेकाला चिठ्ठ्या देऊन राहिल्या. जेंडर पाहिजे काही? हां, दूर बसा बे तुम्ही, पहिले दूर बसा. तुमच्या भरोसा नाही आजकाल. हां चलो 146.
गणतंत्र दिवस पर किती बच्चे होते म्हणते 450 बच्चों में एक समान मिठाई जानी थी. हा पुन्हा आला का रे? हा रिपीट तर नाही झाला? असाच होता ना मिठाईवाला. ओके 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 पाहू जानी थी, परंतु उस दिन कितने बच्चे कम आए? 150 बच्चे अनुपस्थित रहने से प्रत्येक बच्चे को 3 मिठाइयाँ अतिरिक्त मिली. बघा आता जसा सोडवला आपण तसाच, आता जसा सोडवला होता थोड्या वेळाच्या पहिले हा कुल छात्रवाला. अरे कुल छात्रवाला तसाच आहे ना, पण इथं बच्चों की संख्या दी आहे, तिथं आपल्याला बच्चों की संख्या x पकडला होता आपण. अरे बच्चों की संख्या हां, तर बघा सपोज टोटल मिठाई हां जाऊ दे, टोटल मिठाई सपोज आपण पकडू, टोटल स्वीट आहे, स्वीट किती x kg असेल. सपोज टोटल स्वीट किती असेल, तर पहिले टोटल किती बच्चे येणार होते भाऊ? फर्स्ट कंडिशन नुसार x भागीला किती, तर प्रत्येकाला कितीतरी भेटली असती. प्रत्येकाला 5-5 मिठाई किंवा 2-2 मिठाई भेटली असती. 1-1 दाणे, 2-2 दाणे, 5-5 दाणे तिरंजीचे भेटले असते, नाही तर बिस्किटचे पुढे भेटले असते, है ना. नाही तर पेढा भेटला असता, तो तर कधी ठीक आहे. आले बी तरी शाळेतले मास्तर पहिलेच आपापला डब्बा भरून टाकतात, आहे ना. सांगायला नको कोणाला. देन सेकंड कंडिशन कुठे गेला बे? हाँ, सेकंड कंडिशन मध्ये परंतु उस दिन 150 बच्चे छोटे घुमाले गेले. ते काही शाळेत आले नाही. तर x भागीला 150 मायनस करा. आता हे तुमचा का चालू आहे आता? हां, त्याचा खतम झाला तर तुमच्या सुरू झाला का? हां, तर काहीतरी व्हॅल्यू आली असेल इथं, म्हणजेच मायनस करा मी डायरेक्ट. आता एवढा मायनस तर तुम्हाला येते. 300 विद्यार्थी बरोबर, तर प्रत्येकाला समथिंग एवढी भेटली असती कितीतरी. तर ह्याच्यातला फरक किती आहे म्हणते? किती मिठाईया जास्त भेटल्या? 3 बरोबर. इथं 3 मिठाईया जास्त भेटल्या पहिले, म्हणजे पहिली एक पुडा भेटणार असेल तर आता 3 पुढे 4 पुढे भेटले, आहे ना. हां, मग काय म्हणते अजून काही आहे दिलेला? नाही. तर प्रत्येक को कितनी मिठाईया मिली. ओके, तर जास्तवाला कोणता आहे? जास्त पुढे खाली भेटले का वर भेटले? मी तर म्हणतो पुरेच नको आहे, मी एकटाच जातो. पुरी मिठाई मले. ठीक आहे. हां, तर मग काय झाला असता? अर्धे पोरं हे जे आहेत हे मोठेवाले, अर्धे पोरं तर नुसते मिठाई खावायला येते ते बिस्किटचे पुढे. हां, जो प्रणया वन्या है ना, आणि दुर्ग्या तर पहिलेच घेऊन जाते परातभर आपल्या घरी जवळच्या जवळ. हां, आणि त्याचा भाऊ का म्हणते मा आमदार ओळखीचा आहे म्हणते. चलो इकडे आता सोडवून आता याला. हां, यांचा गुणाकार 132 3 0 बे 3 0 येतील ना. हां, सोडवा आता थांबा. ते त्या बाजूला गेले असते. इकडे किती वाचले? इकडे 3 1 3 5 1 2 3 x = 3 × 1 3 5 डबल 0 ट्रिपल 0 भागीला. ओके, 15 1 15 9 9 त्रिक हे काय वे? मिठाई. हे काय वे? मिठाई. हो, एवढी मिठाई होती पहिले. आता काय म्हणते? प्रत्येक बचने का कितनी मिठाई मिली. तर आता अरे बापा, बच्चे किती होते आपल्याजवळ, आणि जे अब्सेंट राहिल्यावर प्रत्येकाला किती मिळाली म्हणते बरोबर. तर भाई 2700 होती, आणि पोरं किती आले होते फक्त? अरे आली होती 300 आले होते ना. कुठं गेला पाव दे पहिलं. हां, 300 आले होते. 0 0 3 1 म्हणजे प्रत्येकाला 9 पुढे भेटले असतील भाऊ मिठाईचे, आहे का नाही. 9 दाणे तिरंजीचे, 9 मिठाई घे ना भाऊ. 9 म्हणणार ना, 9 दाणे देऊन देवाच्या चल बघ करी.
साखरेचे नाही बे, साला दिवसेंदिवस गरीब कराल तुम्ही. देन 147 परसवाड्यात भेटत असेल भाऊ साखर. हाँ, एक वन में कुछ तोते थे तुम्हारी तरह और कुछ बाघ थे मेरी तरह, इनकी कुल टांगे. तर काढू शकता ना. तो गाय आणि मुर्गी तसा सेम. तर हा होमवर्क रे भाऊ. कोणता प्रश्न क्रमांक कोणासारखा? याच्या पहिले तो गाय आणि मुर्गीवाला, घोडेवाला नाही बे. 126 सारखा सेम आहे. हाँ हाँ. देन 148 चार कॅमेरे कमरे चार कैमरे होता. 6 सेलफोन का मूल्य इतना इतना है. तो 12 और 18 का किती. तो मल्टीप्लाई करून काढू शकता डायरेक्ट, है ना. तर कॅमेरा 4x पकडला कॅमेरा, आणि सेलफोन साठी मोबाईल पकडला m. ठीक आहे, मोबाईल ये y पकडला सपोज. तर यांची किती आहे म्हणते 5 1 3 6 5. तर याला कितीच्या मल्टिप्लाय करा तुम्ही 3च्या. तर 4 3 12 साइन 3 18 15 म्हणते कोण रे. हां, तर 3च्या मल्टिप्लाय याला त्याने भाजी 15 हातच्या लेख साइन 3 18 1 19 हातच्या लेख 3 3 9 1 10 हातच्या लेख 3 1 3 4 5 3 15 15 40 95 आहे. ओके. 24 बल्लो तथा 22 हॉकी स्टिक का मूल्य फलाना है. तो 3 सेम. आता डिवाइड कराल. 24 आहे तर 8 न डिवाइड करा तो येऊन जाईल. सेम आहे, है ना. 149 डिवाइड बाय 8 करून टाकाल सेम. हां, ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय आहे ॲक्च्युली. हा आहे तुम्हाला दिलेला वेतनमान, म्हणजेच वेतन वाढ आपण म्हणू शकतो. जे कालांतराने त्याच्या वेतनामध्ये कशी वाढ झाली. ठीक आहे. तर रुपीज 8,325. वन कोणता नंबर 150. 8,325 आणि 50 मायनस न येतो ॲक्च्युली डॅश आहे तो. तर 9275 रुपीज आहे आणि पुन्हा 75 डॅश 1066. तर अशा प्रकारे त्याच्या वेतनमधली वाढ आपल्याला दाखवलेली आहे. तर याचा अर्थ असा होते की बा सपोज हे कितीतरी वर्षानंतरची काय आहे, हे सपोज वाढ आहे. कितीतरी वर्षानंतरची काय आहे वाढ. आणि दरवर्षी सपोज किती वाढले असतील 50. ठीक आहे. तर मी म्हणतो की बा 8325 प्लस 50 गुणिले किती वर्ष वाढले मला माहीत नाही. तर इज इक्वल टू किती आला असता, एवढा आला असता. किती वर्ष वाढले तो आपल्याला माहित आहे का नाही. तर तो काढायचा आहे. तर हा त्या बाजूला न्यायला लागेल. म्हणजे 50x इज इक्वल टू 9275 मायनस 8325. तर किती आला उत्तर 0 5 आणि इकडे 9. पक्का ना. ओके. तर x, तर एक्सची व्हॅल्यू 950 आणि हा 50. तर किती आला असता जवळजवळ 19. म्हणजे ही जे वाढ दिलेली आहे आपल्याला ही वाली, हे किती नंतरची आहे 19व्या वर्षानंतरची वाढ आहे. किंवा 19 वर्ष वाढ झाल्यावर सपोज त्यांच्या पेमेंट एवढा आहे. आता समोर आपल्याला काढायच्या काय, समोर आपल्याला काढायचे आहे 23 वर्षानंतरची वाढ. तर इथं काय आला आपला 19 इयर आला होता. तर सपोज 3 वर्षानं आता कितीनं वाढ झालेली आहे म्हणते प्रत्येक वर्षी 75. तर 3 वर्षाची वाढ नाही 4 वर्षाची वाढ, 4 वर्षाची वाढ किती झाली असती 75 गुणिले 4 म्हणजेच किती 300 झाली असती. तर आता याच्यामध्ये या 9275 मध्ये काय प्लस करायचं आहे जवळजवळ तुम्हाला फक्त 300 रुपये. दरवर्षी सपोज 75 वाढले तर 4 वर्षानंतर किती वाढ झाली असेल. हा जो दिलेला आहे हा अजून कोणत्या वर्षीचा आहे तो मला माहीत, आपण काढू शकतो. कसं तर 9275 प्लस 75x इज इक्वल टू
या प्रकारे. तर हे एक्सची व्हॅल्यू मिळाली असती तुम्हाला, किती वर्षानंतरची वाढ आहे ते दाखवलं असतं. पण ते नाही काढायची आहे आपल्याला काढायची होती 4 वर्षानंतरची वाढ. बरोबर. तर 4 वर्षाचे 300 रुपये वाढले असते आपले, तर ते प्लस करून टाका याच्यामध्ये. 5, 7, 5, 9 झाला. तर बघा 9, 5, 7, 5, 9, 5, 7, 5. हा प्रश्न ॲक्च्युली समजलाच नव्हता काय आहे म्हणून, तो थोडासा पाहिला तर मागे येऊन तर इथं समजला की हे वेतन वाढ दिलेली आहे. आता माझ्या कधी वेतन असा काही झालाच नाही, तर वेतन वाढ मला माहीत असेल का? तुम्ही पैसेच नाही द्या यार. दर महिन्याला वाढवायला पाहिजे मग तुम्ही पैसे, है ना. हाँ चला वाढवा आता. बघा हाफ तथा 3/5 के बीच में निम्न में से कौन सी परिमेय संख्या होंगी. तर प्रत्येकाच्या पॉईंटवाल्या व्हॅल्यू काढून पाहू शकता आणि ते कोणाच्या बीचमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकता. ते आहे 0.5. पहिली काय आहे 1/2चा अर्थ काय आहे 0.5 आणि 3/5चा अर्थ काय आहे 0.6. बरोबर. एक तर असं पाहू शकता, नाही तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, डिवाइड पण करू शकता. जसं हा 1 आहे तर 2 मध्ये डिवाइड केला असता 2 भागात, तर इथं आली असते तुमची 1/2. आता व्हिडिओ चालू आहे नाही तर हां इकडे 5/3 म्हणते. तर बघा याचे 5 भाग करा. 5 भाग करण्यासाठी पुन्हा 4 रेषा मारावं लागतील. अरे 4 रेषा मारावं लागतील. ते 1, 2 नाही झाला, 1, 2, 3, 4. 5 भाग झाले बघा आता पांढरेवाले. 1, 2, 3, 4, 5. तर 5 पैकी 3 भाग म्हणते, म्हणजे इथं हा आला असता, इथं हा आला असता. तर या दोघांच्या बीचमध्ये कोणती येईल म्हणते. तर एक तर पॉईंटवाली व्हॅल्यू काढून काढा, नाही तर मग असे पार्ट करून सनी काढा संख्या रेषेवर. ठीक आहे. तर ऑप्शनमध्ये जसा पहिला दिलेला आहे काय 2/5 म्हणजे 5 24. 0.4 आला असता म्हणजे या बाजूला आला असता, याच्या म्हणजे आला असता का नाही. इकडे 40 झाला 40, तर 7 5 35. बरोबर. मग अजून पुन्हा 5 राहिले, 0 झाला, 7 7 49. तर 5.7 आला असता याचं उत्तर. हा बघा हा आला असता दुसरावाला. 0 4 पॉईंट दिला, 7 5 5 राहिले आणि हा 7 7 49 एक राहिला. किती आला 0.57. इथं आला असता की नाही. 0.50 आहे हा आणि हा किती आहे 0.60 आहे. तर या दोघांच्या बीचमध्ये आला असता आपला. ओके. सामोर 152. 2 ऐसी संख्या है जिनमें से पहली संख्या को 2 बार तथा दूसरी संख्या को 3 बार जोड़ा जाए तो योग 100 प्राप्त होता है. पहली संख्या को 3 बार तथा दूसरी संख्या को 2 बार जोड़ने पर योग 120 प्राप्त होता है. ओके. पहिली संख्या पकडला सपोज आपण x, सेकंड संख्या काय पकडला y. या प्रकारे पहिल्या वेळेस काय म्हणते दो संख्या जिसमें पहली संख्या को 2 बार म्हणजे 2x 2 बार जोड़ने म्हणजे 2 चा मल्टीप्लाई करने है सीधा सीधा. हाँ. और दूसरी संख्या को 3y. तो बेरीज किती आली. देन दूसऱ्या कंडिशन मध्ये पहिली संख्या को 3 बार और दूसरी संख्या को तो 2y = 120. तर भाई हे दोन इक्वेशन बनले ना, तुम्ही सोडवू. देन 153 इक्वेशन सोडवना शिकवलेला आहे मी. किसी विद्यालय में सभी छात्रों को 54 छात्रों को एक एक पंक्ति में क्या म्हणते विद्यालय के सभी छात्रों को 54 छात्र के एक एक पंक्ति म्हणजे एक पंक्ति में किती 54 किया जाने पर 30 पंक्तियां बनती है. यदि 45 छात्रों की एक पंक्ति में खड़ा जाए तो कितनी. तो सिंपल आहे बघा. 54 एका लाईनीत तर टोटल 30 बनल्या होत्या, म्हणजे यांचा गुणाकार एवढे स्टुडंट राहिले असते, त्याला भागाकार केले असते तुम्ही कशाना 45 ना. तर 9 5 45 9 सक
5 एक 5, 5 सक 30, म्हणजेच किती आला असता 36. 154 5 क्रमागत संख्याओं का योग बेरीज. लक्ष द्या, जेव्हा आपण क्रमागत लक्ष द्या, हा वेगळा आहे. जेव्हा पण क्रमागत संख्या असतील तर तुम्ही काय करता, पहिली संख्या घेता x, दुसरी x + 1, तिसरी x + 2, x + 3, x + 5, किती झाल्या 4. अशा संख्या घेता. याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होते, तुम्हाला बेरीज करावा लागते. ठीक आहे. आता मी म्हणतो की संख्या तशा नाही घ्यायच्या. मधातली संख्या आपण पकडला सपोज x, मधातली संख्या काय पकडला, तर तिच्या समोरची काय राहिली असती, आणि तिच्या समोरची काय राहिली असती x + 2 हे राहिली असती. मागची काय राहिली असती, आणि याच्या मागची काय राहिली असती. आता यांची बेरीज बनते. यांची काय म्हणते, बेरीज. टोटल किती आहे म्हणते, किती आहे बघा 270. योग म्हणजे बेरीज ना. आता याच्यामध्ये बेरीजच नाही करावं लागत बघा. हा -2 + 2 -1 + 1 म्हणजे 5x = 270. तर x = 270 भागिले 5, 5 5 25, 5 20, म्हणजे x = झाला असं तुमचा 56. मग काय काढा म्हणते बघा, तो इनमें से दूसरी तथा पांचवी संख्याओं का योग क्या होगा. तर दुसरी संख्या कोणती, आता हे झाली असते आपली पहिली हे झाली का, तर दुसरी हे झाली असते आपली. तर 54 - 1 53, आणि अजून काय म्हणते दुसरी तथा पाचवी म्हणजे हे वाली तर 56. यांची बेरीज किती होईल म्हणते, 6 3 9, 5 5 10, 109. 109 येईल ना. तू गडबड करून राहिलास बे तू. हां 155 155. किसी संख्या में से 600 के 75%, ओके 600 के 75/100 का 2/3, म्हणजे याच्या पुन्हा 2/3 घटाने पर. अच्छा, असा किसी संख्या में से म्हणजे x घ्या लागल, आपली आवडती संख्या x. याच्यामधून 600च्या 75% पुन्हा त्याच्याच, म्हणजे पुन्हा इंटू किती म्हणते 2/3 म्हणजे 2/3 घटाने पर कितना प्राप्त होता है म्हणते, तो वो संख्या कौन सी है. ओके, काढू शकता याला. 25 त्रिक 75, 25 चौ बे 1 बे दुने कटला -300. इकडे गेली असती तर प्लस झाली असते. ओके, तर 620. तर अशा प्रकारे हा पुरा खतम झाला. तो लास्टवाला जो आहे त्याच्यावर आता मी विचार विमर्श करतो ना, मग काढतो. ठीक आहे, त्याला हे कर.